सामना मात्र तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहतो आपण. गुरुचरण पाडापेक्षा जय दुर्गा माता दसरब इथे मात्र शतक्षण सजवलं गेलं दहिसर ब संघाचं. जय दुर्गा माता दहिसर ब संघाचं. स्ट्रायकर गोलंदाजी ड्रायव्हर सुनील, तर स्ट्रायकर फलंदाज गणेश आणि यश. पहिला चेंडू एक साठी केलेला आहे. पाहूया सुरुवात मात्र चांगली करत असताना फलंदाज गणेशाच्या बॅट मधून पहिला येणारा हा चौकार. हा येणारा गणेशच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. वरती हल्ला बॉल केला जातो. प्रत्येक चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर धाडण्याचं काम करताना पाहतो आपण. जणू काही पॅव्हलियन मधून सेट होऊन आलाय की काय. पुन्हा एकदा ऑफसाइड होईल चेंडू पाहावं लागेल. चेंडूला मात्र थांबवण्याचं काम करावं लागेल शतरक्षकाला निश्चितच. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा गणेशच्या बॅट मधून दुसरा चौकार. चांगली फलंदाजी पाहतो आपण. 3 चेंडू मध्ये 14 धावा कुठून काढल्या. अक्षयच्या मात्र गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडले फलंदाज गणेशांनी. गुरुजन मात्र लवकर येऊन थांबला होता. संघ पूर्णपणे मात्र मैदानाची चाचणी केल्यानंतर फलंदाजी मात्र जोरावर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू मात्र डॉट होते. पहिला चेंडू डॉट होते. कुठेतरी विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटने मात्र धावा होता, परंतु मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु असफल राहिला गेला फलंदाजाकडून आणि चेंडू मात्र डॉट आला आणि डॉटने मात्र धावफलक थांबला. निश्चितच आता पाहावं लागेल. निश्चितच पंचांचा बोर्ड आकाशावरती. इथे मात्र लेग बिफोरच्या याच्यामध्ये पहिला ब्रेक तो निर्माण करून दिलाय गुरुचरण संघाचा सुनील या गोलंदाजाने. धन्यवाद मास्टर. तो फलंदाजी मात्र चांगली फलंदाजी केली. त्याला मात्र तंबूच्या आश्रय पडवण्याचं काम केलं गोलंदाज सुनील यांनी. अद्याप मात्र 3-4 चेंडू मध्ये मात्र वैयक्तिक 14 धावा कुठून काढतो तो. 5 चेंडू खेळला. 5 चेंडू मध्ये मात्र 14 धावा कुठून काढले. म्हणजे त्याचं सुनीलने मात्र कुठेतरी कमबॅक करून देण्याचं काम केलं गोलंदाज. पहिले 3 चेंडू मात्र चित्र काय वेगळं होतं, परंतु आता मात्र चित्र काय वेगळं पाहताना आपण पाहतो. पुन्हा एकदा मात्र लेग स्टिकर टाकलेला चेंडू. चेंडूला मात्र भिरकायचं होतं, परंतु चेंडू मात्र डॉट होते. निश्चितच चेक केलं जाईल. वाईट चेक केलं जाईल.
निश्चितच फेअर डिलिव्हर असेल, निश्चितच चांगलं डिसिजन पण त्यांचं. चेंडू मात्र राष्ट्रकृत परंतु चेंडूने मात्र वळण घेऊन चेंडू मात्र सरळ इष्टच्या हातामध्ये विसरला आणि डॉट चेंडूची सांगता केली गोलंदाजी सुनील याने. निश्चितच जे धाव फलक मात्र 3 चेंडूमध्ये 14 होते ते मात्र तिथे स्टॉप करण्याचं काम केलं गोलंदाज सुनील याने. चांगलं षटक हाताळलं. आता मात्र नवीन गोलंदाज असेल दैसर संघाकडून, जयदुर्ग मात्र दैसर संघाकडून नितेश. इथे मात्र अद्याप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज सुनील यांची. 3 चेंडू वगळता चांगली गोलंदाजी केली. नवीन गोलंदाज नितेशला पाहू शकेल. पहिला चेंडू चापट शॉट मारलाय, क्षेत्ररक्षक असतील. इथे मात्र तू करता करता क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वर्ण चेंडू मात्र फरार होईल 4 धाव्यांसाठी. गचला तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. मात्र संबोधला नाही, चेंडू मात्र जाऊन पोचला सीमारेषा बाहेर 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अस्त्र काढला होता. निश्चितच चेंडू मात्र डॉट येतो. सरळ बॅटने मात्र धावा येतात परंतु रिव्हर्स मात्र वारंवार खेळले जातात विनाशकाली विपरीत बुद्धी आणि ते मात्र डॉट चेंडू येतो. कमबॅक करतो गोलंदाज नितेश. पुन्हा एकदा डॉट चेंडू, वारंवार डॉट चेंडूची डिलिव्हरी केली जाते गोलंदाज नितेश कडून. चेंडूला मात्र दूर ठेवले जाते फलंदाजापासून. फलंदाज मात्र कुठेतरी फुटवर्कचा वापर करत नाही. चेंडू मात्र बॅटवर घेण्याचं काम करत नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतो. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतो. निश्चितच डॉट चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, डॉट निश्चितच डॉट चेंडू असेल. कोणत्याही प्रकारचा वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे. हेड साठी फक्त एक रिव्ह्यू असेल दोन्ही टीमला. तुम्ही नंतर चेक करू शकता स्वतः. आता मात्र लेग साइड चेंडू, चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सरळ जाईल लेग साइडच्या दिशेने. हा येणार दुसरा चौकार. फलक मात्र जे थांबलं होतं ते मात्र आता कुठेतरी जाऊन पोचले 22 आकड्यावरती. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर मात्र सन्मानजनक स्कोर उभा राहील, यात मात्र शंका नाही. पुन्हा एकदा लेफ्ट कडे चेंडू, चेंडूला मात्र भिकावून दिलाय, पाहावं लागेल. इथे मात्र चेंडू स्टॉप केला गेलाय बाउंड्री लगत. इथे मात्र या चेंडूवर 2 धावा होतील. कुठेतरी मात्र थोडीशी ताकद कमी पडली. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर गेला असता. निश्चितच 12 चेंडूचा मात्र खेळ समाप्त 12 चेंडू मध्ये मात्र 24 धावा लावला गेला. 1 गड्याचा मोबदला. नवीन गोलंदाज करते सागरला पाहू शकाल. जयदुर्ग मात्र दैसर संघ पाहतो आपण, खूप लांबवरून आलेला संघ दोन्ही संघ. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज आणि मोठा धक्का लागत असताना गोलचा नंबर आहे संघाला. निश्चितच दुसरा गडी मात्र घरात करण्यात यश मिळाले गोविंद सागर यांना. तिसरा षटक चालू असताना
नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती आले दत्ता. दत्तामध्ये मध्ये क्षमता असेल मोठे फटके मारण्याची, म्हणजे त्याचं मोठे फटके मात्र पाहायला मिळतील का? दत्ताच्या बॅट मधून पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, सक्सेसफुल ठरला. पहिला चेंडू मात्र फेकून दिला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ता पहिला चौकार. आल्याला मात्र चौकाराने सुरुवात करते, म्हणजे त्याचे दत्ताकडून मात्र अपेक्षा असतील गुरुचंद संघाच्या. अपेक्षेला मात्र खरं उतरावं लागेल. चेंडूला मात्र पुन्हा एकदा ढकलून दिलं, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणार दत्ताच्या बॅट मधून दुसरा चौकार. तिसऱ्या चौकाराची मात्र अपेक्षा असेल. पुन्हा एकदा मात्र जोडीला टॅप केलं, स्वतःवरती विश्वास असेल, थांबवलंय निश्चितच यश नंतर थांबवलं. कुठेतरी मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स असेल फलंदाज दत्ता यांचा. अद्याप मात्र धाव फलकावर 2 गडीच्या मुले धावा लावला गेला 32 धावा. हा सामना मात्र हाय व्होल्टेज मध्ये शंका नाही. दोन्ही संघ थोडे तकलीफ आता आपण. इथे मात्र पुन्हा एकदा उंचार मारतात, इथे मात्र पुन्हा एकदा यष्टिरक्षक बीट, थर्डमॅन देखील बीट, निश्चितच सिंगल धाव. कुठेतरी मात्र स्वतःचे नाराज असतील स्वतःवरती दत्ता. इथे मात्र सिंगल धाव होईल. 2 चौकार मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचं काम करते गोलंदाज सागर. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू असेल, पाहावं लागेल. इथे मात्र षटकार फटका पाहतोय आपण. चेंडूला मात्र सरळ फेकून दिलंय 100 धावांसाठी. हा येणारा हा हँडसम हेच पडमध्ये षटकार. निश्चितच षटकारांना मात्र संघाची धाव संख्या 2 पोहोचेल. 2 बाद 39. आता मात्र शेवटचं षटकासाठी गोलंदाज टाकवरती गोंद झाले गणेश. अद्याप मात्र सागरने मात्र 5 चेंडू चांगले फेकले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार आला ना, तिथे मात्र पूर्णपणे हेवी ठरला गेला फलंदाज यश. वैयक्तिक मात्र 7 चेंडू खेळतोय. 7 चेंडू मध्ये मात्र बिनबाद 16 धावा लावल्या गेल्या एचच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग असेल, झेलची संधी, यष्टिरक्षक झेल खाली, चुकी होणार नाही. दुसरा धक्का लागत असताना दत्ता यांच्या स्वरूपात गोलचा रन पडला संघाला. नवीन फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज पाहतोय आपण. प्रदीपला पाहू शकाल. निश्चितच लेफ्ट राईटीचं कॉम्बिनेशन असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी गणेशला पाहू शकाल. निश्चितच पुन्हा एकदा उंचार मारला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा प्रदीपच्या बॅट मधून पहिला षटकार. काम केले फलंदाज प्रदीप यांनी. धाव फलक जाऊन पोहोचवलं 45-45. लॉस ऑफ द 3 विकेट. त्याच्या शेवटच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक असतील.
पुन्हा एकदा मात्र स्टेट बाय फटका पाहतो. झेलची संधी असेल, झेल खाली क्षेत्ररक्षक येतील, चुकी होणार नाही. सुनील याने मात्र चांगला झेल टिपला. प्रदीपच्या खेळीचा मात्र होतो. मधुर संगीत चमत्कार आपल्याला ऐकायला मिळते रोहन पाटील यांच्या माध्यमातून. तसेच आमचे कॅमेरामॅन पाहतो आपण जे मात्र पूर्ण स्पर्धेचे मात्र क्षण टिपतात. सतीश मेंगाळ पाहू शकाल. तसेच आमचे स्कोरर अपडेट असतील विकीचे पडदेसर म्हणजे चांगली मात्र क्लिअरिटी क्वालिटी. तत्पूर्वी मात्र जावेस मैदानाकडे एक मात्र सिंगल रेकॉर्डण्याचे काम केले गेले. या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचल 46 आकड्यावरती. अजूनही मात्र शेवटच्या षटकामधील मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये मात्र एखादा मोठा फटका आला ना तर मात्र संघाचा अर्धशतक कंप्लीट होईल का पाहावं लागेल. निश्चितच झेल मात्र होती, परंतु इथं मात्र निश्चितच एक समजदारीचे बरी बघतो आपण. निश्चितच या 2 ने मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 48. अजूनही 2 धाव मात्र अर्धशतकाची असतील गुरुचरण पडवळ संघ. अद्याप मात्र 5 चेंडूची पैकी खेळली गेली. 5 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 9 धावा खर्च केलेत गोलंदाज गणेशांनी. चांगली गोलंदाजी पाहावी लागेल गणेशांची. हा प्रकार चेंडू होता, चेंडूला मात्र सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा भेजच्या बॅट मधून घनगती प्रहार चौकार. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज असेल दहिसर या संघाला. सेट केले आणि 53 धावांची गरज असेल दहिसर ब या संघाला. तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये रवाना झाली दहिसर संघाकडून. सागर आणि नितेशला पाहू शकाल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दत्ता
पहिलं मात्र पावर प्रेशर करण्यासाठी गोलंदाजी टाकवते. गोलंदाज सज्ज झाला दत्ता. दत्ताने मात्र फलंदाजी करत असताना 2 चौकार दाखवले होते आपल्या बॅटमधून. तो मात्र गोलंदाजी ट्राय करते आलाय निश्चितच. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली. स्ट्रायकर वरती पाहतोय आपण नितेश यांना, पण नो स्ट्रायकर पाहतोय सागर यांना. इथे मात्र पहिला चेंडू मात्र पेश करण्यासाठी फलंदाज नितेश. पहिला चेंडू फेकून दिलाय लेग साठी दिशेने. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल वन बाउन्स वर चौकार. निश्चितच कोणत्याही संघ मात्र अन्याय होणार नाही दक्षता मी पूर्णपणे घेतोय. निश्चितच पहिलाच चौकार येतोय. चौकाराने मात्र संघाचं खातं ओपन केलं जात आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाव फटका पाहतो. हेलिकॉप्टर उडवलाय झेल खाली. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. पहिला धक्का पहिला गडी घरात. पैसर बेस संघाचा नितेश. असताना 4 ह्या धावसंख्येवरती जयदुर्ग माता दहिसर या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झाले सुनील. जिथे कृती थोडासा कॅलरीज कमी पडला फलंदाजाचा आणि तो चेंडू मात्र सीमा पार झाला असता. परफेक्ट शॉट मात्र खेळले होते परंतु थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या आणि कुठेतरी गोलंदाज दत्ता यांनी मात्र पहिला गडी बाद करण्यात यश मिळवले. जिथे सामना मात्र चांगला होईल मात्र शंका नाही. जिथे टफ फाईट होईल. इथे मात्र आल्या आपल्या नावाची शाप सोडताना पाहतो आणि इथे मात्र सीमारेषा लागत झेल पकडले जाते आणि दुसरा धक्का लागत असताना जयदुर्ग माता सर या संघाला. आता मात्र कुठेतरी बॅक टू बॅक 2 विकेट मात्र गेले दहिसर संघाचे. कुठेतरी मात्र आणि मात्र थांबून खेळावं लागेल आणि ते मात्र गोलंदाजी हवी ठरेल. निश्चितच पुन्हा एकदा डॉट चेंडू निश्चितच बाहेर जाणारा चेंडू होतो. निश्चितच डॉट चेंडू होते. चांगली गोलंदाजी राहिली अद्याप. गोलंदाज दत्ता यांची 4 धावा मात्र खर्च करतो 4 चेंडूमध्ये आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावर सरताना पाहतो आपण गोलंदाज दत्ता यांना. पुढे येऊन सवलत खेळत निश्चितच चेंडू मात्र थांबणार नाही. क्षेत्ररक्षक असतील चेंडूला मात्र अडवलं झालं. निश्चितच एक धाव काढून आणि एक निमित्त धावफल पुढे सरसवणार 5च्या आकड्यावरती. निश्चितच कुठेतरी कॅप मध्ये चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र स्टॉप केला गेला क्षेत्ररक्षकाकडून आणि सिंगल धावफल काढून होईल. या सिंगल धाव्यांमध्ये धावफलक जाऊन पोहोचवला 5च्या आकड्यावरती 2 बाद. फुलवले चेंडू चेंडूला मात्र फेकून दिला लेग साईड दिशेने. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक जातील चेंडूला अडवलं गेलंय आणि निश्चितच या चेंडू मध्ये 2 धावा इकडे जातील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुरुजन पडा संघाकडून 2 बाद 7 अशी धावसंख्या दहिसर संघाची.
त्या यशने मात्र फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी दाखवली. तोच मात्र फलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज यश दुसरे षटक हाताळण्यासाठी आता मात्र कुठेतरी आपण मात्र थोडस कठीण होऊन पोहोचले. ते जयदेव गमत दो संघासाठी 18 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. पहिला चेंडू स्टँड डिलिव्हरी खेळलाय, गॅप मध्ये टाकून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू मात्र जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा अनिलच्या बॅट मधून पहिला चौकार. निश्चितच नितांत फटक्यांची मात्र गरज असेल तर सर दो संघ धाव फलक मात्र कुठेतरी 11 धावसंख्येवर असेल. निश्चितच षटकामध्ये जर धावा आल्या ना तर निश्चितच सामना मात्र रंगस्थिती निर्माण होण्याची मात्र शंका नाही. निश्चितच इथे मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी. चेंडू मात्र यष्टांपासून दूर होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये अडवलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच सागरला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल. फलंदाज अनिल यांना पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन केलंय. क्षेत्ररक्षक येथील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच एकच धाव फलकावर ऍड होईल. एकने मात्र धाव फलक जाऊन पोहोचवलं 12 आकड्यावरती. अजूनही सामना मात्र जिवंत असेल. येणारे 15 चेंडू 41 धावांची गरज असेल. जर का षटकार चौकार आले ना तर सामना मात्र जिवंत राहील, यात मात्र शंका नाही. सागरकडे ती क्षमता पाहतो आपण षटकार चौकार मारण्याची. इथे मात्र ऑफ टिकवर मात्र अतिरिक्त स्ट्रिकला चेंडू होता. चेंडू मात्र सरळ रेस्टिकच्या हातामध्ये जाऊन बसवला आणि इथे मात्र डाव चेंडूची सांगता करता गोलंदाज यश. चिताच कुठेतरी अतिरिक्त उसळ दिली गोलंदाजाने चेंडूला आणि चिताच डॉट चेंडू आला. रिवर्स अटॅक केलंय, चेंडूला मात्र फेकून दिलंय निश्चितच चौकारासाठी. आणि हा येणारा सागरच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. चौकाराने मात्र स्थायफलक जाऊन पोहोचेल. असेल अजून षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल यशांच्या. इथे मात्र अजून शेवटचा चेंडू. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. या चेंडूवर षटकार चौकार येणार निश्चित, परंतु स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा धाडस होईल सागरांचा. निश्चितच चांगली रणनीती मानतो आपण सागरांची. निश्चितच स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली गेली. 12 चेंडूच्या मात्र खेळ समजला. 12 चेंडू मध्ये मात्र 17 धावा फलकावर लावल्या गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू 36 धावांची गरज. 18.00 मात्र सरासरी राखावं लागेल फलंदाज सागर आणि अनिल यांना. रोमांचक शंका नाही. निश्चितच 12 चेंडू मध्ये 36 धावांची गरज म्हणजे 18.00 राखावी लागेल फलंदाज सागर यांनी अनिल यांना. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षक असतील चुकी होणार नाही आणि ते मात्र सिंगल धाव फलकावर अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूमध्ये सन्मान देण्याचं काम केलं फलंदाज सागर यांनी. आता मात्र अनिलला चांगली फलंदाजी करावी लागेल. 11 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. पहिला चेंडू निश्चितच 5वा चेंडू होता, स्लोअर चेंडू होता. चेंडू मध्ये मात्र फेरबदल केला गेला. निश्चितच डॉट चेंडू आला. कुठेतरी ऑफ स्पिन करताना पाहतो गोलंदाजांना आणि तिथेच फलंदाज मात्र वारंवार बीट होताना पाहतो आपण अनिल यांना. पुन्हा एकदा त्या स्टाईलने मात्र चेंडूला फेकून दिले आणि चेंडू मात्र डॉट येतो. कुठेतरी मात्र ऑफ टिकवर टाकलेला चेंडू असतात तेव्हा फलंदाजाला समजत नाही आणि ते मात्र डॉट चेंडूची सांगता करत जाते गोलंदाज मयूरकडून. अद्याप मात्र चांगली गोलंदाजी पाहतो आपण मयूर यांची. पुन्हा एकदा पुढे येऊन साचवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू.
लगातारचे 3 धाव चेंडू फेकले गेलेत गोलंदाज मयूरकडून. अजूनही 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले ना तर सामन्यामध्ये मात्र मजा येईल मात्र शंका नाही. पुन्हा एकदा डॉट लगातारचा चौथा चेंडू डॉट होतोय. गोलंदाजी मात्र अतिशय चांगली केली जाते गोलंदाज मयूरकडून. शेवटचा चेंडू असेल तर शेवटच्या चेंडू चौकार षटकारला तरी देखील सामना जिवंत असेल पाहावं लागेल. निश्चितच कुठल्याही प्रकारचे मात्र धाव घेतली जाणार नाही. निश्चितच षटक मात्र समाप्त झाले. पूर्णपणे मात्र कमबॅक करण्याचं काम केले गोलंदाज मयूरने. येणारे 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. धाव फलकावर धावायला गेले 2 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. गोलंदाजी टॅगवरती सज्ज झालाय गुरुजनपाडा संघाकडून. पहिला चेंडू पाठवून दिलाय सरळ. निश्चितच पंचांचा इशारा 9 येईल आणि 9 वरती फील्ड टोल वसूल केलाय फलंदाज सागर यांनी आणि चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा येणारा सागरच्या बॅट मधून हा हँडसम षटकार. आता मात्र सामन्यामध्ये मजा येईल. येणारे 7 चेंडू आणि आता 28 धावांची गरज असेल. अजूनही मात्र सामना जिवंत असेल. सागरने मात्र षटकार दाखवला. 9 चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय आणि षटकाराने मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करण्याचं काम केलं फलंदाज सागरने. आता मात्र कुठेतरी विजयाच्या अशा पल्लवित केले गेले देसर्व संघाकडून. फील्डचा चेंडू असेल फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा वरून चावून मारत होता परंतु चेंडू मात्र डॉट येतो. अजून देखील धावा होऊ शकतात. निश्चितच 5 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. पुन्हा एकदा एखादा षटकार आला ना तर मात्र पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव करेल. हा प्रकार चेंडूला भिरकावून दिलाय पाहावं लागेल. तिथे मात्र चेंडूला अडवलं गेलंय आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणत्या प्रकारचे धाव घेतली जाणार नाही. सागरकडे मात्र स्ट्राईक ठेवण्याचं काम करतोय. आता मात्र 4 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल. एखादा 9 चेंडू व्हाईट चेंडू सामन्यामध्ये विचित्र बदलून टाकेल. स्टेट डाय फटका पाहतो. स्टँडिंग डिलेवर समालोचना कक्षाला देणारा हा येणारा षटकार दुसरा लागतोय. आता तर 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा हिटची संधी असेल फलंदाज सागरसाठी. जोरदार ट्राय झाला पाहिजे सागरसाठी. निश्चितच वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 20 धावा पण सागर यांना दुसऱ्या चेंडू मध्ये पण धाव येतो गोलंदाज हा निलांचा. अजून 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. पुन्हा एकदा तर निश्चितच पाहायला लागेल. निश्चितच 1 बाउन्स. निश्चितच 1 बाउन्स असेल. इथे मात्र 1 असेल गोलंदाजाला. इथे मात्र निश्चितच इथे मात्र 1 असेल गोलंदाजाला. 1 बाउन्स असेल. अजून इथे मात्र 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल. देसर संघ कुठल्याही प्रकारच्या गडबड करू नका आणि तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. निश्चितच इथे मात्र डॉट चेंडू आले. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा खडे स्टॉप केलं पाहावं लागेल. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा सागरच्या बॅट मधून 3रा षटकार.
पूर्णपणे झोकला गेला तर गोलचरण पडा संघाकडे निश्चितच 2 चेंडू आणि 15 धावाची गरज. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. पाहूया झेल मात्र जमिनीला दान केले गेले निश्चितच आणि तो मात्र सामना मात्र पूर्णपणे खुला केला गेला. गोलंदाजाने मात्र ते मात्र कमबॅक करून दिला निश्चितच. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. कुठेतरी मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा कमी आला ना त्यामध्ये थोडंसं मोबाईल ठरलं गेलं देसर बस संघासाठी. तिथे मात्र पूर्णपणे संघ बॅकफुटला गेला. त्या सामन्यामध्ये मात्र 10 जरी धावा आल्या असताना तर ते सामना मात्र विजय झाला असता यात मात्र शंका नाही. इथे मात्र गुरुचरणपाडा संघ जिंकतो. 14 धावांनी मात्र सामना विजय होतो. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन तसे हरलेल्या संघाचे कौतुक. शेवटपर्यंत लढले परंतु थोडंसं अपयश आलं देसर बस संघाला. निश्चितच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब जाईल यश फलंदाजाला. 9 बॉलमध्ये 22 धावांचे योगदान दिले संघासाठी. निश्चितच ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल यश या फलंदाजाला. तर यश यायचंय तर चला पांड्या यायचं नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा सेकंड सामना पाहतो आपण. कासगाव ब विपक्ष गुरुचरणपाडा.